ओमराजे निंबाळकर आज धाराशिववरून निघाले आहेत. दादा, तुमचं एकूणच पक्षामध्ये आल्यानंतर काय प्रतिक्रिया? मला वाटतं आता जी प्रोसिजर आहे ती आता मी इथून सोलापूरवरनं दिल्लीला जाणार आहे, दिल्लीहून परत मुंबईत जाणार आहे. त्यामुळं निश्चितपणे नवीन सुरुवात आहे. पण सर्वसामान्य माणसासाठी जो वड मी आजपर्यंत दिला आहे आणि त्याला केंद्रबिंदू मानून मी जे काम केलं आहे तेवढ्याच ताकदीनं काम करत राहणार आहे. एकनाथ शिंदेनी पक्षामध्ये स्वागत केलंय, तुम्ही शिवसेनेचे एकनिष्ठ आहात, काम करत आहात, या सगळ्याच्या कसं त्यांच्या निश्चितपणे मला वाटतं आता त्यांच्या नेतृत्वाखाली आता NDA आघाडीचा एक पक्ष म्हणून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या जीवनात त्या ठिकाणी आनंदाचे क्षण आणण्यासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते आम्ही करू. सांगायचा मुद्दा इतकाच आहे की आता बोलण्यापेक्षा कृतीतनं आपण महायुतीचा आज निकाल विधान परिषदेचा येतोय. मोठ्या प्रमाणात महायुतीने यश मिळवलंय राज्यामध्ये. परत निश्चितपणे जे निवडून आले असतील त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. एकूणच पाहतोय की धाराशिववरून ओमराजे निंबाळकर जे आहेत ते आता निघालेले आहेत. सोलापूर विमानतळावर जातील, तिथून मुंबईला जातील आणि त्यानंतर दिल्लीला जाणार आहेत. एकूणच आपण पाहिलं तर या सगळ्या कालच्या शिंदे गटात प्रवेश केल्यानंतरच्या घडामोडीनंतर त्यांच्या या सगळ्या पक्षप्रवेशाला धाराशिव मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते शुभेच्छा अभिनंदन करत आहेत. एकूणच पाहिलं तर एकनाथ शिंदेंनी जे स्वागत केलेलं आहे त्याच्या पूर्ण सगळ्या प्रक्रियेनंतर आता धाराशिववरून खासदार ओमराजे निंबाळकर जे आहेत ते मुंबईच्या दिशेने खरं तर निघाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण पाहतोय या ठिकाणी ते त्यांच्या मूळ घर जे आहे तिथून ते बाहेर पडलेले आहेत. एकूणच पाहतोय की या ठिकाणी आता ते पुढची सगळी प्रोसेस करण्यासाठी दिल्लीच्या दिशेने रवाना झालेत. कॅमेरामन आदर्श खटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे.